विचारलं, आव तुम्ही असलं कसलं विचार करताय सारखं? त्यांचा काहीतरी विचार होता. त्यांना असे वाटायचे की एक स्त्री शिकली तर संपूर्ण समाज सुशिक्षित होईल. ते मला म्हणाले, सावित्री आजपासून तू शिकवायचं. मी म्हणाले, अव मी काय शिकवणार होते त्यातलं, मला काय येऊन राहिला अडाण्या बाईला? ते म्हणाले, अगं सावित्री तसं नाही, मी शिकवेन तुला, मी सगळं काही शिकवेन तुला, आणि तू ते शिकायचं आणि मुलींना शिकवायचं. अशा प्रकारे आमचा श्री गणेश अभ्यासाचा सुरू झाला. त्यांनी मला क ख ग शिकवलं. मी वाचू लागले, मी लिहू लागले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. मी दररोज रात्री शिकायचे आणि सकाळी मुलींना शिकवायचे. मी मुलींना शिकवायला जात असताना समाजामध्ये कोल्हेकुळी चालू होती की धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. अहो कोणता धर्म बुडाला? एखादा समाज शिकत असेल तर कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म असतो? पण मी डगमगले नाही. त्यांनी माझ्यावर शेण चिखल सगळं काही टाकलं, पण मी डगमगले नाही. पण माझा सहनशक्तीचा अंत झाला होता. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एक माणूस माझ्या मोराने मला म्हणाला, ए बाई चल परतीच्या वाटेला लाग, तुझं स्त्री शिक्षण बंद कर, आमच्या आया बायांना शिकवायचं बंद कर. तुला तुझ्या अब्रू महत्वाची आहे की तुझं ते स्त्री शिक्षण महत्वाचं आहे? कदाचित त्याला माहित नसावं, ही समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पत्नी आहे. त्यांना माहित नसावं. एक अशी घेतली खंत त्याच्या कानाखाली वाटली. त्याला सुनावलं, आज आलाय, थोबड फुटलंय, पुण्यांदा माझ्या मोहरा आलास तर तुझ्या रक्ताचा थेंबा नाही धरती रंगवेल. त्या दिवशी सर्वांवर माझा चांगलाच वचका बसला. पण तरीही समाजात कोल्हेकुळी चालूच होती. पण मी त्याच्याकडे लक्ष न देता माझं शिक्षण चालू ठेवलं आणि मुलींना शिकवायचंही चालू ठेवलं. आम्ही 1 जानेवारी पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली आणि मी त्यातली पहिली मुख्याध्यापिका आणि पहिली शिक्षिका. आणि आम्ही यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या बोलण्यानं, त्याच्या खेळण्यानं, त्याच्या फिरण्यानं आमचं अंगण असं भरून आलं होतं. त्याला मोठं केलं, त्याला डॉक्टर बनवलं. काही दिवसांनी पुण्यात प्लेग हा रोग पसरला होता. प्लेग या रोगाने सर्व मृत्युमुखी पडत होते. मी यशवंताला म्हणाले, यशवंता आपल्याला दवाखाना उभारावा लागेल. म्हणण्याप्रमाणे यशवंताने दवाखाना उभारला. मी प्लेग या रोगाने ग्रस्त झालेल्या लोकांची सेवा करू लागले. मला माहित होतं प्लेग हा रोग संसर्गजन्य रोग आहे. तो मला कधी ना कधी होणारच आहे. पण आजपर्यंत संघर्ष झाला तो कशासाठी झाला? तो समाज सुधारणेसाठी झाला. तर माझं जर समाज सुधारणेमध्ये मृत्यू होणार असेल तर मरणा, तुझं नेहमीच स्वागत आहे. तुझं नेहमीच स्वागत आहे. तुझं नेहमीच स्वागत आहे. जिच्या हाती शिक्षणाची दोरी तीच घडू शकते उद्याची नवक्रांती. तीच घडू शकते उद्याची नवक्रांती. शेर्पटासारखा जगाल तर काम तमाम होईल. शेर्पटासारखा जगाल तर काम तमाम होईल. आणि जर वाघासारखा जगा नाव होईल. आणि मी असा आशावाद मनाशी बाळगते की तुम्हीही ह्या स्त्री शिक्षणाचा दिवा अखंड तेवत ठेवाल. धन्यवाद.